नारायणगाव येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जुन्नर रोडवर तसेच दैनंदिन बाजारातील अतिक्रमण ग्रामपंचायतीने दिलेली मुदत संपली असून ग्रामपंचायतकडून अपेक्षित कारवाईला सुरुवात झाली असली तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने मात्र हा विषय गांभीर्याने घेतलेला दिसत नाही। या विभागाकडून काहीसे दुर्लक्ष केल्यासारखे दिसून येत आहे। या रोडवरील काही व्यापाऱ्यांनी स्वतःहून अतिक्रमण काढले असून काही व्यापाऱ्यांनी याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले आहे। दैनंदिन बाजारातील ग्रामदैवत श्री मुक्ताबाई देवीकडे जाणारा रस्ता आता काही प्रमाणात मोकळा होणार असून गाड्यांसमोर 3 ते 3.5 फूट अंतरावर भाजीच्या फळांच्या पाट्या व टोपल्या किंवा क्रेट ठेवण्याची परवानगी असणार आहे। मार्किंग करून दिलेल्या रेषेच्या बाहेर दुकाने थाटल्यास ग्रामपंचायतच्या वतीनं कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती माजी उपसरपंच हरिपातार व संतोष पाटील यांनी दिली। अरे भाई, या पिवळ्या पट्टीच्या आतमध्ये बसवणार का? हो, आणि समजा नाही बसले तर मग दंड करणार का? बसल्यावर मग ट्रॅक्टर आणून माल उचलणार, दंड वगैरे करणार का काही? दंड पहिले समज देणार, हा, आणि नाही ऐकलं मग माल जप्त करणार। यार गोपी, काय करतो तू? हे आता ग्रामपंचायतीने सांगितले त्याच्या आतमध्येच बसायचं। बर, जे काल तुम्हाला मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये सांगितलं की 4 फूट कापून द्यायचं, जेणेकरून रस्त्याला त्रास होणार नाही, येण्या जाण्याला त्रास होणार नाही। या हिशोबाने ग्रामपंचायतीने आणि गावकऱ्यांनी विचार करून ते आपण मार्किंग करून देत आहे भाजीवाल्यांना बसण्यासाठी। दरम्यान ग्रामपंचायत कर्मचारी मार्किंग करीत असताना भाजी बाजारातील गाळाधारकांनी व व्यापाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना सहकार्य केले। अतिक्रमण संदर्भात 2 दिवसांपूर्वी येथील मुक्ताई मंदिरामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, पोलीस अधिकारी व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या समवेत संयुक्त बैठक घेण्यात आली होती। त्याला यश आल्याचे दिसून आले तरी बस स्थानक ते जुन्नर रस्त्यावरील काही ठिकाणी व्यापाऱ्यांनी अतिक्रमण केलेले आहे। पुन्हा हॉटेल ते कोल्हेमाळा चौकापर्यंत रस्त्यालगतच असलेल्या अतिक्रमणावर सार्वजनिक बांधकाम विभाग कधी कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे।